चला प्रवीणजी आपण या 500 रुपीज कॅश प्राईज संतोषजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून आणि संकेतजी आपण यायचं 200 रुपयाचा कॅश प्राईज आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय संकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रवीणजी आपण या जबरदस्त षटकार आणि मॅच विनिंग करून दिला आणि संकेत आपण या हे दिवेश याने 200 रुपयाचा कॅश प्राईज तुमच्यासाठी दिलाय. दिवेश कडे यानं संकेतला पारितोषिक आलेलं 200 रुपयाचा कॅश प्राईज. संकेतने 45 धावांची विस्फोटक खेळी पाहिली त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ही ठरला गेलाय. चला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल आपण पाहतोय याला झालं संकेत. विजयजी आपण पाहताय त्यांच्या शुभ आपण मॅन ऑफ द मॅच संकेत ठरलाय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. इथे हार्दिक चिकिनी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इनसाइड आउट बरोबर एक्स्ट्रा कव्हर वरून बॉलला उडवलं 6 धावांकरिता आणि काय सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु मागचा सामना जो खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला ना या स्पर्धेमध्ये एक सर्वोत्कृष्ट सामना आतापर्यंतचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 9ची गरज होती. संकेतच्या बॅटमधून कडक ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तिथे 3 धावा पूर्ण केल्या आणि नंतर ठोकलेला षटकार प्रवीणच्या बॅटमधून अविस्मरणीय अनफॉरगेटेबल इनक्रेडिबल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्ड वरती विनीत वरती पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला गेलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय जाईल आणि संपलाय फलंदाज जितूचा खेळ. षटकार आल्यानंतर षटकाराचं प्रत्युत्तर आघात केला जातोय. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकताय विनीतच्या माध्यमातून बिग विकेट फर्स्ट विकेट गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकतायत मिस्टर कौतुक या ठिकाणी आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. जितूची विकेट जाताना पाहायला मिळाली. स्पीडअप करा मित्रांनो कारण अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. त्या दृष्टीने प्लीज घाई करा. उज्ज्वल क्रिकेट मंडळ आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा अर्थातच मथानी चषक 2026चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतो आणि मागचा सामना काय थ्रिलिंग मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. सलग 2 चांगले बॉल या ठिकाणी मैदानामध्ये हाताळले गेलेत. पहिल्या बॉलवरती इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला तिथे बॉलला उडवलं होतं आणि तदनंतरचे जे 2 बॉल आहेत भरपूर मोठी इम्प्रूव्हमेंट फार मोठा बदल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंजेस आणले गेले गोलंदाजी मार्क वरती विनीतला पण पाहतोय त्याच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 6. बॉलिंग अटॅक एक मजबूत स्ट्रेंथ मोहनीश 11 कसरली संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि याच मजबूत स्ट्रेंथवरती भरपूर काही अवलंबून असणारा पहिल्या बॉलवरती षटकार आलाय जरूर परंतु तिथून कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. एकदम मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या तरी पहिला षटक प्रगती पथावरती. पहिल्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि 4 चेंडूंनंतर धावसंख्या फलकावरती 7 आहे. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग वरती आहे. मागच्या सामन्यामध्ये या लेफ्टी बॅटरनं या ठिकाणी गोलंदाजांना आसमान दाखवलं होतं. तर या मॅच मध्ये काय घडेल. वेळ जास्त जातोय प्लीज घाई करा मित्रांनो. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि तो सामना वेळेवरती पूर्ण करणं या ठिकाणी तुमचं कर्तव्य. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये कटरचा वापर या ठिकाणी झाला होता. स्लिपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भाविकला आपण पाहू शकतायत एकदम मिळेल या बॉलवरती. या सिंगल धावसंख्या फलकावरती 8. पहिला बॉल षटक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर या ठिकाणी चांगला कमबॅक या ठिकाणी करून दाखवलाय गोलंदाज विनीतच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे. भरपूर मेहनती गोलंदाज आहे. परिश्रम भरपूर असतात. प्रॅक्टिसमध्ये सातत्यानं व्हेरिएशनवरती जास्त लक्ष केंद्रित करत असतो आणि त्याचमुळे ज्या वेळेला मॅचमध्ये तो उतरतो तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज सातत्याने पॉझिटिव्ह असतं. फुल टॉस बॉल इथे गॅपमध्ये चालला. डीप स्कोर ऐकला. फिल्डर तो दूर आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. डीप स्कोर लेग सीमारेषा पलीकडे. फलंदाज कौतुकच्या बॅटमधून चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 12.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. हर्षदला गोलंदाजी मार्कवरती आणला गेला ओव्हर नंबर 2 मध्ये. लिफ्टी बॅटर स्ट्रायकिंग वरती उभा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्याच्या सोबतीनं कौतुक ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण आतापर्यंत पाहिलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा विनीच्या अगेन्स्ट आल्या. त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता या ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहू शकतायत हर्षद वरती नजर असणार आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पुल शॉट. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेंडू स्टॉप केला गेला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दुहेरीने धावसंख्या फलकावरती 14 वरती आपल्याला पाहायला मिळते. 14 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहू शकता पहिल्या चेंडूचा खेळ झाला. 14 धावा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. मागचा सामना काय जबरदस्त रनचेस त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 18 बॉल मध्ये 51 धावा बनवायच्या होत्या. तिथून संकेत आणि त्याचबरोबर परेशने गिअर चेंज केला आणि शेवटच्या बॉलवरती अविश्वसनीय षटकार फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून इनक्रेडिबल. 1/4 रुपयामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 15 रन्स स्कोर कार्ड 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. कौतुक आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये सिद्धूला आपण पाहतोय. जोडीला इथून चालणं गरजेचं आहे. जितू ज्या पद्धतीनं बाद झाला पहिल्या बॉलवरती षटकार आला होता तर नंतरच पुढच्या बॉलवरती विकेट घेतला. ती रिव्हेंज विनीतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता या ओव्हरमध्ये हर्षदला आपण पाहतोय. हर्षदची गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये चांगली पाहायला मिळाली. आता येणारे 4 बॉल अशा पद्धतीने असतील. फाईट यॉर्करचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा रन्स ते मिळताना दिसते. एक्स्ट्राने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले एकंदरीत 16 रन्स स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक हर्षदच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. हा सुद्धा एक प्रमुख गोलंदाज या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्कोर लागला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. एक धाव मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 17. या ओव्हरमध्ये सिंगल डबलचा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार आपण पाहिले होते परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी ते मिस करत असताना आमचे प्रेक्षक राज्य या ठिकाणी सध्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरती तेच दिसते. धावसंख्या फलकावरती 17. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. थंड गुलाबी हवा सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हुक शॉट, पिकअप शॉट आणि डीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी ती दिशा निवडली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. डिस्टन्स मिळालं नव्हतं कारण हवेच्या विरोधामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. 2 धाव मिळतील या बॉलवरती. दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19. शेवटचे 2 बॉल या सेकंड ओव्हर मधील बाकी आहेत. उज्ज्वल संघ क्रिकेट आयोजित आपण पाहू शकतायत मथाणी चषक 2026 आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतोय. 6वा सामना आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही आपण पाहू शकतायत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल या ओव्हरमध्ये. इथे चान्स घेतलाय. हुक शॉट, इथे रन्स मिळू शकतात. फाईन लेगला पाठलाग सुरू आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु तत्पूर्वी बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या स्टेजला आपण पाहू शकताय जे मागे प्रेक्षक राजे आहेत ते प्लीज मी त्यांना विनंती करतोय गुलाबी कलरचा जो पट्टा आहे त्याच्या मागे बसायचा आहे. बरोबर फाईन लेगला जिथे जी झाडं आहेत माडाचं झाड आणि थोडंसं साईडला त्या ठिकाणी जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतोय आपण गुलाबी पट्ट्याच्या मागे बसा. चौकार फलंदाज आपण पाहू शकतायत सिद्धूच्या बॅटमधून सलगचा दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 27 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27. बाबू प्लीज थोडस मागे बस आपण जे गुलाबी पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या मागे बसा प्लीज. येस धन्यवाद. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 13.50च्या सरासरीने ठिकाणी रन्स झाल्यात. आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये विनीतला या ठिकाणी आणलं गेलं.
विनीतला आपण पाहू शकतायत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्याच्या माध्यमातून खर्च झाल्यात या ओव्हरमध्ये. त्याची कुठेतरी ती कमी जाणवणार नाही हीच अपेक्षा कुठेतरी करत असताना मोहनीश इलेव्हन कसरली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 27 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला मैदानामध्ये. मागचा सामना अतिशय उद्याची स्पंदने वाढवणारा पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज कौतुकच्या बॅट मधून कौतुकास पात्र ठरणारा हा षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज कौतुकच्या बॅट मधून. 33 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. विनीत वरती हा हल्ला चढवला गेला होता. इथे फुल टॉस दिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला टार्गेट करत असताना या बॉलवरती देखील कौतुकच्या बॅट मधून धमाका होताना पाहायला मिळतोय. षटकार. दोन्ही खराब बॉल आणि दोन्ही खराब बॉलवरती त्या ठिकाणी हुकूमत गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये कौतुकला आपण पाहतोय. 2 बॉलवरती 2 षटकार ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इथे सुद्धा चान्स घेतला होता बॅटची कडा. क्षेत्ररक्षक नाहीतर स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी आले होते आणि विकेट किपरने चांगला झेल टिपलाय. 39 या धावसंख्येवरती लागलाय दुसरा धक्का कौतुकच्या रूपामध्ये. गॉन. करते आपल्याला पाहायला मिळते. 39 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. 2 षटकार आल्यानंतर कौतुकचे विकेट या ठिकाणी मिळवले गेले. नवीन बॅटर रोहन पवार मैदानामध्ये दाखल झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये रोहन पवारची बॅटिंग जबरदस्त राहिली होती. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं रोहन पवारने. या मॅचमध्ये सुद्धा तेच करावं लागणार आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. ट्रॅकवरती विनीत आहे. विनीतवरती हल्ले चढवले गेलेत. विनीताच खऱ्या अर्थानं ज्या प्रभावासाठी ओळखला जातो आज कुठेतरी मागील 2 सामन्यांमध्ये तो प्रभाव जाणवला नाहीये. लेगलान्स करण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. धाव घेतलेली नाहीये. बॉलवरती डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कारण मागील सामन्यामध्ये देखील त्या ठिकाणी त्याची इकॉनॉमी भरपूर मोठी होती. या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत ते 10 बॉलमध्ये 24 धावा त्याने खर्च केल्यात. डिझर्व करत नाहीये खरं त्यांना या धावा. कारण विनीत सातत्यानं त्याची इकॉनॉमी 10च्या खालती असते. तो आज कुठेतरी त्याची इकॉनॉमी आपण पाहू शकतायत 12च्या घरामध्ये सध्याच्या सिच्युएशनला आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल या ओव्हरमधील शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. लेंथ चुकीची त्या ठिकाणी वापरली. एक्स्ट्रा रन मिळेल आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 40 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. संघर्ष करताना दिसतोय थोडंसं या ओव्हरमध्ये. विनीत फटका फसलाय. स्वतः गोलंदाज तरीकेने कॅचरचा कॉल करत होता परंतु तिथून ठिकाणी जो कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आले आणि त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज रोहनच्या खेळीला लागतोय या ठिकाणी ब्रेक. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. सध्या तरी धावा झाल्या स्कोर कार्डवरती 40. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. चौथं षटक तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षमा असावी आणि येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये चांगला धावा टार्गेट कराव्या लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत. पहिला बॉल
पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. लाऊड अपील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. विकेट किपर कडून स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी झालं, परंतु ती अपील उचलून धरलेली नाही आतापर्यंत. एकदा चेंडू येताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 40 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊया संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे कॅन्डीला. मोस्ट इम्पॅक्टफुल बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. रोहित मैदानामध्ये दाखल झाला ओव्हर नंबर 4 मध्ये. त्याच्यावरती ही जबाबदारी सोपवली गेली. विनीतने 2 स्पेल या ठिकाणी मैदानामध्ये हाताळले. दोन्ही स्पेलमध्ये धावा भरपूर खर्च झाला. विकेट सुद्धा मिळवले त्याने, हे विसरून चालणार नाहीये. पहिलाच बॉल बॉडी लाईन पासून दूर ठेवला होता. तर लेफ्टी बॅटर समोर आहे, त्यामुळे बॅटर्ससाठी चांगल्या पद्धतीनं लेग कटर हाताळू शकतो गोलंदाज रोहित. कारण त्याचा जो नॅचरली ऑफ कटर तो भरपूर लाभदायक त्याच्यासाठी ठरला आतापर्यंत. पुढचा चेंडू या ओव्हरमध्ये राऊंड द विकेट. हा सुद्धा बॉल त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. फाईट बॉल येताना पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीनं हा बॉल आपण पाहू शकता डिलिव्हर्ड झाला होता, भरपूर फिरला होता. ज्या ऑफ कटरची चर्चा आपण करत होतो, ते ऑफ कटर मैदानामध्ये हाताळले जात आहेत. बॅटरच्या अगेन्स्ट ते लेग कटर आहेत. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर जो बाउन्स प्राप्त झाला, डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. रोहितच्या अगेन्स्ट धावा बनवणं कठीण होतं या सिच्युएशनला, कारण जुन्या बॉलने चांगल्या पद्धतीनं तो बॉल फिरवतो. ग्रीप चांगली भेटते त्याला, आणि सातत्यानं 4थ्या किंवा 5व्या षटकामध्ये त्याला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जातं, आणि तिथून सातत्यानं तो विकेट्स प्राप्त करून देत असतो. आणि जर संघ अडचणीमध्ये असेल, तिथून संघाला बाहेर काढण्याचं काम तो करत असतो. आज देखील तेच पाहायला मिळालंय, परंतु या बॉलवरती हुक शॉट आणि फाईन लेगला बॉल सरळ क्लिअर करत असताना 4 धावांकरिता चौकार. चौकार येताना पाहायला मिळतोय. रोहितच्या विरोधामध्ये अटॅक चढवला गेला. या बॉलवरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय 45. 45 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते. तिसरा बॉल स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, आणि ऑलरेडी ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते, त्यामुळे बॅटच्या रडारमध्ये हा बॉल मिळाला. आणि सातत्यानं सिद्धू सुरुवातीच्या कालामध्ये थोडासा शांत असतो, परंतु डेथ ओव्हर्समध्ये सातत्यानं तो चांगली बॅटिंग करत असतो, आणि आज सुद्धा तेच त्याने केले मागील दोन्ही सामन्यांमध्ये. पुन्हा एकदा पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गॅपमध्ये जाईल का पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक आले होते विनीत, त्याला बीट करतोय बॉल आणि सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. विनीतच्या विरोधामध्ये 2 बॉलवरती 2 चौकार फलंदाज सिद्धूच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. 49 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता चांगल्या स्थितीमध्ये DCC सफवाले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झाल्यात. अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेट. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती. ते बॅटची कडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती. डायरेक्ट हिट जर झाला तर विकेट धोक्यामध्ये येऊ शकतं, तसं घडलेलं नाहीये. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या 4थ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित आहे. या मॅचमध्ये सुरुवात चांगली झाली होती या षटकाची, परंतु मिडल ऑफ दी ओव्हर त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार आले. तर या शेवटच्या बॉलवरती पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न डीप फाईन लेगला फिल्डर स्पेशली लावला होता, त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून चुकी झाला. जजमेंट करता आलं नाही, कंट्रोलमध्ये स्वतःला आणलं नाही, आणि त्याचे आता परिणाम सोसावे लागत आहेत. दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित केलंय, आणि या 3 धावेने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 53 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 53.
52 52 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फिफ्टी टू रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चला जास्त वेळ दौडू नका कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. 52 स्कोर कडे आपण पाहतोय. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट युट्यूबला या ठिकाणी प्रक्षेपित केली जाते. 6 सीटर स्पोर्ट्सचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. 52 रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाचव्या ओव्हरमध्ये भाविकला गोलंदाजी मार्कवरती आणल्या गेल्या. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी भाविकवरती या ठिकाणी सोपवली गेली. दोन बॅटर सध्याच्या सिच्युएशनला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सिद्धू 24 वरती खेळतात 12 बॉलमध्ये. दीपेश तो थोडासा शांत दिसला. एक बॉल फेस केला कारण त्याने बॅटिंग एन्जॉय केलं कारण मागच्या ओव्हरमध्ये रोहितच्या अगेन्स्ट जे स्ट्रोक आपण पाहिले सिद्धूच्या बॅटमधून. चला वेळ जास्त जातोय. मोहनीश 11 कसरली संघ प्लीज गाई करा. प्लीज गाय करा. चला जास्त वेळ दौडू नका. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळतं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅक वर भाविक. पहिलाच बॉल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फिरवला होता. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. एक यशस्वी विकेट किपर जयेश म्हात्रेला आपण पाहतो. एक चांगला स्कॉट दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला वैतरणा विभागामध्ये मोस्ट पॉप्युलर टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच श्रीराम कसरली आज मोहनीश 11 कसरली टीम खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. भाविकचा जर विचार केला तर दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये त्याच्या बोटांमध्ये जी कला आहे त्या कलेला खऱ्या अर्थानं तोड नाही आहे कारण प्रत्येक सामन्यामध्ये आज त्याने त्याचं डेडिकेशन या ठिकाणी दिलंय. ते कॉन्ट्रीब्युशन डेडिकेट त्याने केले गेले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेले. ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडला कारण मागच्या दोन्ही सामन्यांचं चित्र जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये पहिल्या 3 ते 4 षटकांमध्ये समोरचा संघ पूर्णपणे फ्रंट फुटला असतो आणि तिथून आपल्या संघाला बॅकफुटमधून बाहेर काढण्याचं काम रोहित आणि भाविकने आज केलं. पाठची कडा विकेट किपरचा सहारा आणि कॉट बँडच्या रूपामध्ये सिद्धूला पडतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 52 या धावसंख्येवरती लागलाय चौथा धक्का. नुकताच उषा पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सौभाग्यवती उषा पाटील मॅडम आपणास विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला जाईल. महिला मंडळाचे ते अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मी विपुला राऊत मॅडम यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडून घ्यायचा आहे. कॅमेरामॅन आपण मेन स्टेजवरती देखील फोकस करायचं आहे. 52 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. वेलकम जयेश पाटील नितेश पाटील यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर अल्पेश यांना आपण पाहू शकतायत आज ओम 11 जलसा टीमला चेअरअप करण्यासाठी. डीप स्कोअरला या ठिकाणी जरूर फटका पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केले. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागेल का पाहायचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि दुसऱ्या धावेवरती विकेट गमवावी लागणार आहे. बॅक टू बॅक 2 विकेट धावचीच्या रूपामध्ये जाताना दिसतात. त्रेपन्न धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. नवीन बॅटर गौरव मैदानामध्ये दाखल होत आहेत. आमचे जे डिजिटल स्कोरर आहेत त्यांचं सुद्धा नाव गौरवच आहे आणि 6 सीटर स्पोर्ट्सचे ब्रँड आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एकच चर्चा सातत्यानं रंगत असताना 6 सीटर स्पोर्ट्स
कारण त्याने SPL पासून जी सुरुवात झाली आणि त्यानंतर मागील 2 वर्षामध्ये इयर ऑफ कॅलेंडर 2024 आणि 2025 मध्ये खऱ्या अर्थाने जी प्रगती केलंय ना, अप्रतिम. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला विकी, त्या ठिकाणी वन ऑफ द बेस्ट फिल्डर, परंतु आज चुका झाल्यात विकीच्या माध्यमातून आणि सरळ बॉल निघून जातोय डीप मिड विकेटच्या बाहेर. चौकार की षटकार, प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. यस, चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 57 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता शेवटचा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, अंतिम चेंडू असेल. 57 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अंतिम चेंडू या 5व्या षटकामधील 57 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती गौरव आणि त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आला भाविकच्या अगेन्स्ट, ज्या भाविकनं मागील 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नव्हता. फटका फसला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिड ऑफला आणि रिप्लाय झेन. 6वा धक्का या ठिकाणी लागलाय. 57 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 57 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतात. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 5 षटकांमध्ये 57 धावा उभारल्या गेल्यात. 58 धावांचं टार्गेट समोर उभारलं गेलं. 58चं टार्गेट या ठिकाणी असणार मोहनीश 11 कसरली संघासमोर. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, कारण अजूनही आपल्याला टोटली 15 षटकं या मैदानावरती पूर्ण करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्या दृष्टीने प्लीज घाई करा मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लगेचच मोहनीश 11 कसरली टीम आपली 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पुढच्या इनिंगसाठी, पुढच्या 5 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती नितीनजी पाटील सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. हॅलो, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. 58 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. उज्ज्वल क्रिकेट मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. मथाणे चषक 2026चं शानदार आयोजन. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहेत. विकी आणि वैभव आपण पाहत आहेत. विकी वैभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. 58 धावांचा पाठलाग असेल. 30 चेंडू आणि 58चं लक्ष असेल विजयासाठी. चला मॅच होईल सुरुवात. त्याच्यानंतर एक आणखीन मॅच असेल. टॉप 4 मध्ये जाणारा संघ कुठला असेल. कालच्या दिवसात युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघ पुढे येताना पाहिला. सफा गट आपण पाहत आहेत. 8 संघ एकमेकांसमोर, त्यामधले हे 3 संघ पुढे येताना आपण पाहिलेत. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वैभव आणि विकी जोडी आपण पाहत आहेत. रोहन पवार गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात.
उलटाच बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये चेंडू होईल फरार. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार, 4 धावा. सुरुवात चांगली पाहायला मिळाल्या. कधी आपण पाहतायत लोवर फुल टॉस बॉल होता त्याच्यावर समाचार घेतला गेलाय. 4 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतायत. पुढील बॉल धाव संख्या 4. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. 100 कॅच पकडण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि पाहता पाहता अगदी 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जमलाय 6 अंकावर. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. रोहन गोलंदाज. विकी मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी वैभवने केली होती. दुसऱ्या बाजूने विकी आपण पाहतायत. धाव संख्या 6. 58 धावांचा पाठलाग आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षण तिथे आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तत्वर सिंगल परिपूर्ण केले जाईल. एकेरीने फरक जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. 7 धावा 3 बॉलच्या अगदी समाप्त. एकेर पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. धाव संख्या 7. 3 बॉलची समाप्ती आलाय. विकी एक हार्ड फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. धाव संख्या जाऊन पोहोचलाय अगदी 7 या अंकावर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. पुढील बॉल. हो यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. पहिला धक्का गॉन. विनीत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. विकी मात्र अगदी क्लीन बोल्डच्या माध्यमातून परतला गेलाय आणि विनीत आलाय नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावा 7. पहिला धक्का जरूर लागला गेलाय. पहिला ब्रेक थ्रू देण्याचं काम रोहनने केलंय. अगदी क्लीन बोल्ड जरूर पाहायला मिळालाय. धावा संख्या स्कोर कार्ड 7 आहे. 58चा पाठलाग केला जातोय. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. धावा संख्या स्कोर कार्डवर 7. एक गडी बाद विनीत. आई ऑडिटर फुलंदाज आपण पाहत आहेत. चांगली बॅटिंग लाईन मोनिश 11 कसाय संघाकडे आहे. हो अगदी वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू होता. सुंदर चेंडू हाताळला जात आहे. बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. किशोरजी पाटील सर दर्शवत आहेत. दुसऱ्या बाजूने महेंद्रजी भवीर सर. हे 2 पंच सफाया पॅनल मधून हे 2 पंच आपण पाहत आहेत. खूप चांगलं MNK पॅनल आपण पाहत आहेत. सध्या चांगली कामगिरी आपण पाहू शकतात. सफा विभागामध्ये सातत्यानं अगदी पंचांची भूमिका अदा करताना हे 2 पंच. एकदा ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळेल. धावा संख्या अगदी जाऊन पोहोचले 9 धावा स्कोर कार्ड वर. आता 24 चेंडू आहेत. 49 अजूनही समोर लक्ष असेल. पहिलं षटक अगदी चांगल्या रीतीने हाताळलं गेलंय. 9 धावा खर्च केल्या गेल्यात. 24 बॉल 49 समोर लक्ष असेल. सिद्धू मार्क वर सज्ज होतोय. 24 बॉल 49 लक्ष असेल विजयासाठी. मान्यवर उपस्थित त्यांचं हार्दिक स्वागत असेल. आमचे ज्येष्ठ माजी खेळाडू आपण पाहत आहेत. गुरुजी यांचं शुभागमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. 24 बॉल मध्ये 49 लक्ष असेल विजयासाठी. सिद्धू गुलाल मार्क वर सज्ज होतोय. पहिला बॉल समोर ऑडिटर फलंदाज वैभवला थोडस थांबवलंय.
त्या मॅचचा विचार केला तर थोडासा सेट झाला की आक्रमकपणा दाखवतोय आणि ते सातत्याने आपण पाहिलंय. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात चांगली सुरुवात झालाय. 58चा पाठलाग. मागच्या मॅच मध्ये एक बॉल मध्ये 6 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळाला होता. टॅप करण्याचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षक होते. एक धाव परिपूर्ण केले गेलंय. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकर आहेत. टेन रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावर. सिद्धू सध्या चांगली गोलंदाजी हाताळतोय. समोर विनीत. हो अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. चांगल्या लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल. पुढील बॉल फिरकीचा मारा करतायत. इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अबाक्याच्या बाहेर. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता धाव संख्या अगदी 6 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकार आहेत. विनीतच्या बॅटमधून हा षटकार. टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावर खरपूस समाचार घेतलाय विनीतने आणि षटकार जरूर पाहायला मिळालाय. षटकार आलाय विनीतच्या बॅट मधून. धावसंख्या अगदी 16 धावा आपण पाहत आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलं गेला. रोहन पवार थोडस मिस जस्ट झालंय आणि इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18 अंकावर. श्रीराम कसाई संघ आपण पाहतात. मोहनीश 11 नावाने आज संघ उतरवला गेलाय. दुसऱ्या बाजूने डीसीसी सफाई संघ प्रथम बॅटिंग करताना 57-58चं लक्ष जरूर समोर ठेवलं गेलंय. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहत आहेत. धावफलकार धावा आहेत 18. एक गडी बाद. पुढील बॉल सिद्धू. फिरकीचा मारा करताय. तिथे फटका फसला गेलाय. हो जंप लगावली होती परंतु झेल कलेक्ट करू शकले नाही आहेत आणि झेल निसटला गेलाय. सिंगल परिपूर्ण झाले. धावसंख्या 19 धावा धावफलकार आहेत. त्यापर्यंत 5 बॉलची समाप्ती आलाय. पंच बॉल झाले 5-6. षटक संपलंय. एकंदर आपण पाहत आहेत. दोन डॉट बॉल होते एकंदर आपण पाहत आहेत आणि 2 षटकाची समाप्ती स्कोर कार्डवर धावा आहेत 19. 18 मध्ये 39चं लक्ष समोर असेल. 18 बॉल 39चं लक्ष समोर. जलसा संघाचा नजर असतील या मॅच वर. कुठला संघ आपला समवेत असेल. डीसीसी सफाई की कसाई संघ. शेवटची मॅच अगदी 4 षटकांचा सामना असेल. आता 18 बॉल आहेत. 39चं लक्ष समोर असेल. थंड गुलाबी हवा आपण पाहतायत. अगदी निसर्गरम्य हे मैदान. समुद्र किनाऱ्याच्या लगत हे मैदान आपण पाहतायत. 18 बॉल 39चं लक्ष असेल विजयासाठी. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जमलाय 21 या अंकावर. 21 धावा धावफलकावर. 58चा पाठलाग. 37ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आहेत. रोहन पुन्हा एकदा. विनीतला एक जीवनदान मिळालंय. ओहो यावेळेस हेलिकॉप्टर शॉट. 6 धावांकरिता समोरच्या दिशेने षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचला 27 या अंकावर. अगदी सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली विनीतच्या माध्यमातून आपण पाहतात. स्कोर कार्डवर धावा आहेत 27. एक जीवनदान विनीतला मिळालं आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळालाय. 27 या अंकावर स्कोर कार्ड. अजूनही 31ची आवश्यकता आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा षटकार. विनीत ऑन फायर.
त्यांचं स्वागत केलं गेलंय षटकारांशी आपण पाहतायत. अगदी संपूर्ण फॅमिली सहित उपस्थित आज आपण या मॅचचा आनंद घेत आहेत. जयसाहेब आपलंही सहर्ष स्वागत असेल. स्कोर कार्ड धावा 33. विनीत काय जबरदस्त बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. रोहनवर हल्ले चढवले जात आहेत. पुढील बॉल समोर विनीत सफल होऊन जागा बनवली गेली. 3 इन रो लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. अप्रतिम बॅटिंग राहिलंय. 39 एक जाऊन पोहोचलाय. अगदी महागडा गोलंदाज ठरला गेला. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. हा बॉल थोडा लोअर फुलटचचा होता आणि त्याच्यावर समाचार घेतला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 39 अंकावर जाऊन विसावले गेलंय. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. सिद्धू आहे परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. 4 बॉलवर लगातार 4 षटकार. 45 धावा धावफलकर आहेत. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. रोहनवर हल्ले चढवले जात आहेत. 4 बॉलवर 4 षटकार. आता पण त्या षटकाचा विचार करता 26 धावा 5 चेंडू मध्ये खर्च केल्या गेल्यात. ओहो लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. पाठलाग केला जातो. चेंडू निघून जाईल. वाईट बॉल. एकंदरीत 5 धावा इथून ऍड केल्या जात आहेत आणि स्कोर कार्ड धावा आहेत 50. 8 धावा दूर. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात 31. खूप महागड षटक जरूर ठरलं गेलं. 8ची अजूनही आवश्यकता असेल. आठ धावेची अजूनही आवश्यकता असेल. 5 बॉल मध्ये तब्बल 31 धावा. रोहन पवार खूप महागड षटक आपण पाहतायत. विनीतने काय जबरदस्त बॅटिंग केले गेले. 10 चेंडू मध्ये 35चं योगदान राहिलंय विनीत. अप्रतिम. सिक्स हिटर्स आपण पाहतायत. यत्नेशी इथे येत आहे. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. एडिटर आहेत. डॉट बॉल येतोय. आता येणाऱ्या चेंडू आहेत 12 मध्ये बनवायच्यात 8 धावा. बारा चेंडू 8चं इक्वेशन असेल. खूप महागडं षटक जरूर पाहायला मिळालं. 6 बॉल मध्ये खर्च केला तब्बल 31 धावा. चला 12 चेंडू आहेत. 8चं समीकरण असेल. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. आणखीन एक मॅच असेल. तो 4 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. टॉप 4 मध्ये जाणारा संघ कुठला असेल. दीपेश. 12 चेंडू आहेत. 8ची गरज असेल. इथून 2-3 विकेट्स प्राप्त करेल का दीपेश आणि शेवटचा अंतिम षटक येईल का की या ओव्हर्स मध्ये मॅच फिनिश करेल. वैभव. 12 चेंडू 8ची गरज आहे. पुढील बॉल. अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहायला मला. ड्राईव्ह केला गेलाय. चेंडू सीमा पार चौकारांकरिता. 4 धावा दूर आहेत. चला जलसा संघाचा कॅप्टन आपण अगदी टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. 4ची अजूनही आवश्यकता असेल. संकेत स्वतः कॅप्टन आपण पाहत आहेत जलसार संघाकडनं. गोलंदाज गोले मार्कवर. इथून मॅच फिनिश करतोय वैभवच्या बॅटमधनं. विजयावर शिक्कामोर्तब करणारा षटकार. 6 धावा. चला बहुत कॅप्टन टॉस साठी या. मोहनीजी मात्र खुश असतील.
इथून मोहनीश इलेव्हन संघ मॅच जिंकलाय आपण पाहत आहेत. श्रीराम कसाई संघ आज मोहनीश इलेव्हनच्या नावाने या मथाने चषकामध्ये आपण पाहत आहेत. चला दोन्ही